मैत्रिणींनो, पावसाळ्यात असा कमी मसालेदार, पातळ, पिण्याजोगा, चविष्ट मटण रस्सा बनविला तर कुणाला आवडणार नाही बरं? आणि एक सांगू का, हा मटण रस्सा बनवायला जास्त वेळही लागत नाही. चला तर मग झटपट मटण रस्सा बनवूया. इथे मी 1.25 किलो मटण घेतले. मटण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. तर मटणाला 2 चमचे मीठ, 1 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा हळद आहे, 1.5 लिंबूचा रस, हे सर्व लावायचे आहे. जेव्हा 1 किलो मटण घेतले जाते तेव्हा 1 लिंबूचा रस वापरला जातो. आता इथे जास्त मटण आहेत म्हणून मी 1.5 लिंबूचा रस वापरणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती वापरू शकता. आता हे सर्व साहित्य छानपैकी मटणाला लावायचे आहे आणि मटण थोडा वेळ मुरवत ठेवायचे आहे. त्यानंतर एक वाटण करायचे आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत. थोडी कोवळी कढीपत्त्याची पानं आहेत. 5 ते 6 हिरव्या मिरच्या आहेत. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 इंच अद्रक आहे, 1 छोटा टोमॅटो आणि कोथिंबीर कोवळ्या देठासहित येत आहे. आता सर्वप्रथम लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरच्या वाटून घ्यायच्या. पाणी न घालता वाटण करून घ्यायचे आहे. त्यानंतर राहिलेलं साहित्य कोथिंबीर, टोमॅटो, कढीपत्ता तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू, पण कढीपत्ता टाकल्यानंतर अजून छान टेस्ट येते. आता हे सर्व साहित्य आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे. एक वाटण तयार करून झालेले आहे. त्यानंतर मी कुकर ठेवलेला आहे. या कुकरमध्ये मी 6 ते 7 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला खडा मसाला टाकायचा. जिरे, 2 हिरव्या वेलच्या, दालचिनीचा तुकडा, त्यानंतर काळी मिरी, लवंग आणि 2 तेजपत्ता. तुमच्या आवडीनुसार खडा मसाला कमी जास्त प्रमाणात टाकू शकता. आता तेलामध्ये मी हा खडा मसाला, जिरे टाकले. त्यानंतर थोडं हलवायचं आणि हा जो आपण मसाला वाटून घेतलेला होता तो त्यामध्ये टाकायचा आहे. मसाला अगदी थोडा वेळ परतायचा आहे. तेल सुटेपर्यंत मसाला परतण्याची किंवा भाजण्याची आवश्यकता नाही. मसाला थोडा वेळ परतला की आपण जे मटण मुरवत ठेवले होते ते मटण त्यामध्ये टाकायचे आहे. मटण टाकल्यानंतर मटण आणि मसाला मिनिटभर परतून घ्यायचं आणि त्यावरती एक ताट ठेवायचं. त्या ताटामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतून मटण वाफलायला ठेवायचे आहे. आता ही स्टेप फार महत्त्वाची आहे, कारण इथे घाई करायची नाही मटणामध्ये पाणी ओतायला, कारण मटण आपल्याला बरोबर 20 मिनटे मीडियम गॅसवर शिजवायचे आहे. मटणाबरोबर तो मसालासुद्धा चांगला शिजला जातो, त्यातला कच्चापणा निघून जातो. आता 20 मिनटं झालेली आहेत आणि मटण पण अर्धं शिजलेलं आहे, मसाला छान शिजलेला आहे आणि आता हे गरम पाणी आपल्याला त्यामध्ये ओतायचं आहे. तर त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि मीडियम गॅसवरती 2 शिट्या द्यायच्या आहेत. 2 शिट्या झाल्या की गॅस बंद करायचा आणि कुकर थंड व्हायला ठेवायचा. तोपर्यंत आपल्याला एक ओलं खोबऱ्याचं वाटण करून घ्यायचं आहे. मी थोडंसं ओलं खोबरं खवून घेतलेलं आहे. 3 ते 4 छोटे चमचे घ्यायचे, जास्त पण घ्यायची गरज नाही. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचं. ओलं खोबरं वाटून घेऊन ठेवलेलं आहे. तोपर्यंत कुकर आपला थंड झालेला आहे आणि आपले मटण शिजले की नाही ते पाहायचे आहे. पूर्ण वाफ निघून गेल्यानंतरच कुकरचं झाकण उघडायचं आहे आणि आता पाहायचं आहे आपलं मटण शिजलं आहे की नाही. बघा, मटण आपलं छान शिजलेलं आहे, मस्तपैकी मऊसूत शिजलेलं आहे मटण. आता आपल्याला या मटणामध्ये तिखट टाकायचे आहे. मी एका फोडणी द्यायच्या भांड्यात थोडंसं तेल टाकलं 1 चमचाभर आणि तेल गरम झालं की गॅस बंद केला आणि त्यामध्ये 4 ते 5 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. हा आमचा घरचा मसाला आहे. तो छान असा परतायचा, जास्त करपून द्यायचा नाही आणि तो आपल्याला ह्या रस्स्यामध्ये टाकायचा. तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त मसाला टाकू शकता. हा मसाला टाकून झाल्यानंतर गॅस चालू करायचा आणि ह्या रस्स्याला आपल्याला थोडा वेळ उकळी आणू द्यायची आहे. तो कांदा लसूण मसालासुद्धा चांगला शिजला पाहिजे म्हणून थोडा वेळ उकळी आणून द्यायची. थोडंसं उकळल्यानंतर
मी ते शेजारीच बर्नरवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आता आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार मी त्यामध्ये पाणी घालत आहे. तुम्हाला जसा रस्सा हवा आहे, जितका हवा आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घाला. गरम पाणी घालायचं आहे. पाणी ओतून झाल्यानंतर थोडा वेळ हलवायचं. बघा रस्स्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जितकी पातळ हवी आहे किंवा ह्याच्यापेक्षा अजून घट्ट हवे असेल तर कमी पाणी घाला. आता ह्यामध्ये आपल्याला जे ते खोबरं बारीक केलेलं होतं ओलं खोबरं ते त्यामध्ये टाकायचे आहे. ओलं खोबरं टाकलं की रस्सा अजून चवीला मस्त लागतो. अशा पद्धतीने केलेला रस्सा छान पातळ, चविष्ट आणि पिण्याजोगा होतो. आता मीठ चाखायचे आहे. तर 1 चमचा अजून लागणार आहे म्हणून मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आपण जेव्हा मटण मुरवत असतो तेव्हासुद्धा मीठ टाकलेलं असतं. त्यानुसार आपण अंदाजाने चव चेक करून मगच मीठ टाकायचे. आता चांगली उकळी आणून द्यायची आहे आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. छानपैकी मटण रस्सा तयार झालेला आहे. पहा मस्तपैकी पातळ, चविष्ट असा पिण्याजोगा मटण रस्सा पावसाळ्याच्या दिवसात प्यायला खूप छान वाटतं. मस्त मटण रस्सा तयार झालेला आहे बघा. अशी कन्सिस्टन्सी हवी. आम्हाला तरी असा पातळ रस्सा खूप आवडतो. आता हा रस्सा तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता किंवा भाकरी चुरूनही खायला छान वाटतं या रस्स्यातून. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.